हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, 9 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर ओडिसा राज्यात भारतातील पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यात येत आहे. म्यानमारचे लष्कर प्रमुख जनरल मिग ऑंग वांग यांची म्यानमारचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय खान जागरूकता आणि खान कृती सहाय्य दिन दरवर्षी 4 एप्रिल रोजी जगभरात पाळला जातो. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानात आहे. सिपाहीजाला पंचायत सिक्कीम राज्यात आहे. जिल्हा भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्तीसगडमध्ये आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026मध्ये कर्नाटक राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पुढे पाहूया. आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने माझे गाव निरोगी गाव ही ग्रामीण आरोग्य मोहीम सुरू केलेली आहे. प्रसिद्ध समाजसुधारक पंडिता रमाबाई यांची 104वी पुण्यतिथी 5 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्यात आली. विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 6 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पुढे पाहूया. उचराल न्याम ओसोर मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनले आहे. 30 मार्च 2026 रोजी मंगोलियाचे 35वे पंतप्रधान आहेत. 9 महिन्यात देशातील तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी झंदन शातार गोम्बोजाव यांची जागा घेतलेली आहे. यांनी राजीनामा दिला होता. वय 39 वर्ष. राजकीय पक्ष आहे मंगोलिया पीपल्स पार्टी. मंगोलियाची राजधानी उलान बाटार. मंगोलिया हा भूपरिवेष्टित देश आहे. चीन व रशिया यांच्यामध्ये वसलेला आहे. पुढे पाहूया. INS तारागिरी भारतीय नौदलात दाखल. नाव INS तारागिरी F41 बनवले आहे. माझगाव डॉक मुंबई. नौदलात सहभागी 3 एप्रिल 2026 रोजी. ठिकाण विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड. रक्षामंत्री श्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण 7 युद्धनौका आहेत. त्यात 75% जास्त स्वदेशी सामग्री आहे. नीती आयोगाने जारी केलेल्या फिजिकल हेल्थ इंडेक्स 2026मध्ये ओडिसा राज्याने प्रथम स्थान पटकावलेले आहे. यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून AR रहमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून चंचल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंचल कुमार हे 1992च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. भारताने बुर्किना फासो या देशाला मानवी सहाय्य म्हणून 1000 मेट्रिक टन तांदळाची खेप पाठवलेली आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या CMD पदी BV रामा मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचा पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प ओडिसा राज्यात स्थानिक करण्यात आला आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभमपती. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे नवे बिनविरोधी अध्यक्ष शरद पवार आहेत. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस 4 एप्रिल रोजी साजरा केला जातो. खाणकामात काम करणाऱ्या लोकांच्या जीवनातील धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 4 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.